जयंत पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद सोडलं। जयंत पाटलांच्या जागी शशिकांत शिंदेंची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे। तर 15 तारखेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक होणार आहे। या बैठकीनंतर शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी शशिकांत शिंदे आणि राजेश टोपेंचं नाव चर्चेत होतं, पण अखेर शशिकांत शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय। आदरणीय आमचे नेते जयंत पाटील साहेबांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे। आता पुढची निवड प्रक्रिया ही 15 तारखेला होईल। त्यावेळेला जे नाव कोणाचं होईल अध्यक्ष म्हणून आदरणीय पवार साहेब जाहीर करतील। मला वाटतं की ते नाव घेऊन नव्या जोमाने या सर्वांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची भूमिका निश्चितपणाने चांगल्या प्रकारचा करण्याचा प्रयत्न करू। दरम्यान याआधी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याचे संकेत दिले होते। प्रदेशाध्यक्षपदी नव्या चेहऱ्याला संधी द्या असंही जयंत पाटील म्हणाले होते। मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षाचा कालावधी दिला। शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे। या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन, ऐका माझं भाषण, शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे, त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय, कारण आता आपल्याला बरंच पुढं जायचंय आणि त्यामुळं मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो। 2018 सालापासून जयंत पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होते। जयंत पाटलांचा कार्यकाळ शरद पवारांनी वाढवलाही होता। याविरोधात अजित पवारांनी जाहीर नाराजी सुद्धा व्यक्त केली होती। दरम्यान रोहित पवार सुद्धा जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्ष पदावर नाराज असल्याची चर्चा होती। स्वतः जयंत पाटलांनी सुद्धा प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याचे संकेत दिले होते आणि आता या सगळ्या घडामोडींनंतर अखेर जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला। मिळालेली नाही। पक्षाची काही पद्धत असते, काही म्हणजे आमचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, आमचं स्वतःचं जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्याच्यानुसारच पक्षाची बैठक होईल। पक्षाची बैठक होऊन मग त्याच्यात निर्णय घेतला जाईल आणि निर्णय घ्यावे। असं टी व्हीवरच्या बातम्यांवरती निर्णय होत नसतात पक्षाचे। अंतर्गत का नाराजी कशासाठी नाराजी? तसंही जयंत पाटील साहेब हे नेहमीच सांगत आले की मला आता 7 वर्ष झाली।